हॅलो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये। तर झोपेतून उठलो आणि बघितलं तर काय, रविवार आहे। मग थोडासा पण विलंब न करता थेट बेडवरून पोचलो उरण फिश नाक्यावरती। मार्केटमध्ये शिरताच बघायला दिसले पापलेट, कोलंबी, बोंबील, सुरमई आणि बरेच मासे। एवढे सगळे मासे बघून काय घेऊ आणि काय नको असं झालं होतं। मग आमच्या नजरेत पडले हे कलेट मासे। कलेट मासा ही पापलेटचीच जात आहे। थोडे पापलेटपेक्षा मोठे असतात आणि त्यावर थोडी काळसर रंगाची स्किन असते। मग मावशीने थोडासा पण वेळ न घेता माशांच्या आम्ही सांगितल्याप्रमाणे छोटे छोटे पीस करून घेतले। तर आम्हाला हे 6 कलेट मासे 800ला भेटले आणि हे वजनाला 1.5 किलोच्या वरती होते। मग घरी येऊन मच्छीच्या कालवणासाठी नारळ फोडून घेतला। त्यानंतर माशांना नळाखाली स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। असे एक एक करून सगळे मासे धुवून घेतले। मग मिक्सरमध्ये कालवणासाठी लागणाऱ्या वाटणासाठी मिक्सरमध्ये ओलं खोबरं, लसूण, कोथिंबीर, धणे आणि लाल तिखट घालून मिक्सरमध्ये वाटण करून घेतले। मग त्यानंतर फ्राय करणाऱ्या माशांना लाल तिखट, हळद, कोकमाचा आगळ या मिश्रणाची पेस्ट लावून घेतली। त्यानंतर पेस्ट लावून मासे मॅरिनेट करत ठेवले। त्यानंतर कालवणासाठी लागणारे वाटण मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतले व त्यानंतर एका भांड्यात तेल गरम झाल्यावरती कालवणासाठी लसणाची फोडणी दिली आणि त्यानंतर त्यामध्ये वाटण व माशांचे थोडे पीस भांड्यांमध्ये घातले व त्यामध्ये सोयीनुसार थोडे पाणी घालून 10 मिनिटं शिजवून घेतले। त्यानंतर मच्छीला फ्राय करण्यासाठी रवा, त्यामध्ये मसाला, हळद व थोडे मीठ घालून मिक्स करून घेतले। त्यानंतर मच्छीला फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये थोड्या लसणाच्या पाकळ्या पॅनमध्ये टाकल्या। त्यानंतर मॅरिनेट केलेले मासे रव्यामध्ये डीप करून पॅनमध्ये फ्राय करण्यासाठी एक एक करून सोडून दिले। त्यानंतर पॅनमध्ये टाकलेले मासे थोड्या वेळाने पलटी करून दुसरी बाजू फ्राय करण्यासाठी सोडून दिले। फ्राय केलेला मासा बघून आमच्या प्राश्वाला तोंडात पाणी सुटले। नंतर कलेट माशावर मस्त लिंबाच्या पाण्याचा वर्षाव करून मी आणि दादानी टेस्ट करून बघितले तर याची टेस्ट खूप अप्रतिम होती। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट करा आणि अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।